आणि बीडकरांना आणि झी टॉकीजच्या माध्यमातून महाराष्ट्रातल्या श्रोत्यांना मी हात जोडून विनंती करेल, खरं तर माझी प्रामाणिक इच्छा आहे, कांदा 300 रुपये किलोच्या खाली मिळालाच नाही पाहिजे. मला आश्चर्य वाटतं महाराज, चपलाच्या दुकानात जातो त्याने सांगेल त्या भावात चप्पल घेतो, औषधाच्या दुकानात जातो त्याने सांगेल त्या भावात औषध घेतो, कपड्याच्या दुकानात जातो त्याने सांगेल त्या भावात कपडा घेतो, भाजीपालाच्या दुकानात जातो 20 रुपयाची भाजी 10ला मागतो. लाज वाटली पाहिजे. शेतकऱ्याची पोर आहे ना. माझी सवय आहे महाराज, टीव्हीवरून जाहीर करेल मी आज, मी कधीच भाजीपाल्याचा भाव ठरवत नाही. जातो शेतकऱ्याच्या त्या भाजीपाल्यासमोर उभा राहतो, जेवढं हवं तेवढं घेतो आणि बिल काय झालं विचारतो. हीच भावना प्रत्येकाची असावी. का? त्याचं कारण सांगेल. तो दिवस रात्र राबतो महाराज. लोड शेडिंग माहीत आहे आपल्याला, आता सध्या बंद झालंय, पण बऱ्याच लोड शेडिंगच्या काळामध्ये अजूनही 1 फेज चालू असतं, 3 फेज बंद असतं. आणि 3 फेज म्हणजे शेतकऱ्याचं, मोटरीची लाईट दिवसभर बंद असते, रात्री 10ला येते आणि सकाळी 6ला बंद होते. म्हणजे माळव्याला जर आम्हाला पाणी द्यायचं असेल तर आमचा शेतकरी रात्री 10 ते 6 शेतात असतो. जरा विचार करा शेतकऱ्याचा. 2 गोष्टी ध्यानात ठेवा, देशाचा जवान विसरायचा नाही आणि देशातला किसान विसरायचा नाही. तुमच्या ताटात अन्न ज्याच्यामुळे येतं त्या किसानाला विसरू नका आणि तुमच्या अन्नाचं रक्षण करणाऱ्या जवानाला विसरू नका. मी मागही 7 दिवस झी टॉकीजला बोललो, गजर कीर्तनाचा मध्ये दत्तात्रयांचे 24 गुरु, त्यात एक वाक्य मला इतकं आवडलं, माझंच वाक्य, मी जेव्हा ऐकलं तेव्हा, आणि ते वाक्य ऐकून मला देशाच्या 25 जवानांचे फोन येऊन गेले. पुन्हा एकदा तुमच्यासाठी माझ्यासाठी माझ्या आवडीचं वाक्य म्हणून मी बोलून जाईल. मी तसा वागतो, तुम्ही सुद्धा वागायला हरकत नाही. एखाद्या वेळेला मंदिर दिसल्यानंतर हात नाही जोडला तरी चालेल, देशाचा जवान समोरून आल्यानंतर त्याला सॅल्यूट केल्याशिवाय राहू नका.